चिखलदरा म्हणजे दख्खनच्या पठारावरील नंदनवन म्हटले तरी वावगे होणार नाही. इतकं सुंदर, नैसर्गिकरित्या निसर्गाच्या कुशीत वसलेलं टुमदार हिल स्टेशन आहे. चिखलदरा हे ठिकाण माझ्या खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण या ठिकाणी भेट दिली की मन अक्षरशः भरून जाते. पण आज मात्र मी माझ्यासोबत घडलेली एक थरारक घटना इथे विशद करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मी खूप प्रयत्न केला, पण ती काळ रात्र कधीही विसरू शकणार नाही. मेंदूच्या पटलावर भयानक स्वप्नानं कायमस्वरूपी कोरून ठेवावं अशी ती घटना आहे. कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरू शकत नाही. तर झालं असं की मी सांगितल्याप्रमाणे पूर्वीपासून दरवर्षी कुठे ना कुठे फिरण्यासाठी जात असत. यामध्ये प्रामुख्याने हिल स्टेशन, ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेली ठिकाणं इत्यादींचा समावेश असे. अशातच एका वर्षी अकोट परतवाडा मार्गे चिखलदरा या ठिकाणी जायचे ठरवलं आणि निघालो देखील. दक्षिण भारतातील चेरापुंजी म्हणून प्रसिद्ध असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्प शेजारीच असलेलं चिखलदरा सुरुवातीला खूपच आवडलं. त्यामुळे शक्यतो प्रत्येक वर्षी पावसाळ्यात न चुकता 2-3 दिवस त्या ठिकाणी मुक्कामी राहून निसर्गाचा आनंद घेत असू. जी घटना घडली त्याही वर्षी आम्ही साधारणतः ऑगस्टमधील उत्तरार्धात चिखलदऱ्यात पोहोचलो आणि ठरल्याप्रमाणे MTDC कॉटेज बुक केलं. साधारणपणे आम्ही 4-5 मित्रमंडळी होतो. एकतर चिखलदरा या ठिकाणी पाऊस जरा जास्तच पडतो आणि त्या वर्षी तर थोडा अधिकच होता. त्यामुळे आम्हाला पोहोचायला सायंकाळ झाली. आम्ही कॉटेजवर जाऊन फ्रेश होऊन गाव भागातील गाविलगड या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलो. MTDC कॉटेज चिखलदरा गावापासून 7-8 किलोमीटर अंतरावर जंगल भागात असल्याने ती बाजू थोडीशी निर्मनुष्य होती. त्यामुळे खाणं पिणं करून कॉटेजवर पोहोचायला जरा जास्तच वेळ झाला आणि तशातच पाऊस सुरू झाला. त्यामुळे पटकन झोपण्याची तयारी सुरू केली. कारण एक सूट रिझर्व असल्याने काही अडचण नव्हती, पण खाणं कमी आणि पिणं जास्त प्रमाणात झाल्याने थोडेसे कोणी कुठं झोपायचे यावर जरा जास्तच मतभेद झाल्याने मी जराशा रागाने त्या ठिकाणच्या आउटहाऊसमध्ये झोपण्यासाठी गेलो. तर तिथं तेथील व्यवस्थापक व इतर एक असे दोघे होते. मी त्यांना जास्त काही न सांगता उगी जरा मोकळे म्हणून इथे झोपतो म्हणालो. तसे ते एकदमच चपापले व त्या दोघांनी सक्त मनाई केली. मी देखील गोंधळलो, कारण त्या ठिकाणी कमीत कमी 5 व्यक्ती आरामशीर राहू शकतील इतकी ऐसपैस जागा होती. मी कारण विचारल्यावर उडवाउडवीची उत्तर देऊ लागले. तसा मी जरा रागाने मी इथेच झोपणार असं निश्चून सांगितल्यावर ते नाईलाजाने तयार झाले व रात्री काहीही झाले तरी बाहेर पडायचं नाही आणि कोणी कितीही हाका मारल्या तरीही त्यास रिस्पॉन्स द्यायचा नाही किंवा ओ म्हणायचे नाही हे सांगितले. मी हे कशासाठी विचारले तर या भागात जंगली श्वापदे असतात असं सांगितलं. त्यामुळे मी पण जास्त काही विचारले नाही. थोड्या वेळाने पाऊस जास्त सुरू झाला. तसा तेथील वॉचमन पण बाहेरील मुख्य गेट बंद करून झोपण्यासाठी आला. मला बघितल्यावर काळजीयुक्त स्वरात सूटमध्येच आरामशीर झोपा अशी विनंती केली. मी आणि व्यवस्थापक दोघांनी समजून सांगितल्यावर हरकत नाही म्हणला, पण मगाशी केलेल्या सूचना अजूनही गंभीरपणे केल्या. मी हो म्हणालो, पण झोपेत असताना विचार करू लागलो की श्वापदे असतील तर बाहेर न पडणं बरोबर, पण इतर कोणत्याही आवाजाला हाकेला उत्तर देऊ नये हे काही समजत नव्हते. पण त्याचे उत्तर थोड्याच वेळात समजून आले. त्याची आठवण आली तरीही डोकं भणभणते, झोप उडून जाते. हा विचार करत असतानाच पावसाने उग्र रूप धारण केले. अक्षरशः मुसळधार पाऊस, सुसाट वारा, त्यामुळे वातावरण एकदम भीतीदायक निर्माण झाले.
त्यामुळे मी पांघरून घेऊन झोपी जाण्यासाठी प्रयत्न करू लागलो. दिवसभराच्या प्रवासाने थकलो असल्याने पटकन झोप लागली आणि अचानकच जाग आली. पाऊस थोडासा कमी झाला होता. बाहेरील झाडाझुडपांमध्ये कीटकांचा किरकिर आवाज ऐकू येत होता. भिंतीवरील घड्याळात रात्रीचे 2:15ची वेळ दाखवत होते. माझ्या मनात उगीचच इथे का झोपलो हा विचार तीव्रपणे आला आणि हे डोक्यात सुरू असतानाच अचानकपणे बाहेर नीरव शांतता पसरली आणि पावसात कोणीतरी चालत असल्याचा भास झाला. पण तो भास नव्हता, कोणीतरी चालत होतं आणि जे काही होतं ते आउटहाऊसकडेच येत होतं. तसा मी भयंकर घाबरलो आणि तोंडावर पांघरून घेऊन खिडकीतून बाहेर बघू लागलो. तसं ते पाऊल हळूहळू जवळजवळ आले. बहुतेक ती कोणीतरी स्त्री असावी, कारण पैंजणांचे आवाज अस्पष्ट येत होता. पण काही वेळातच शंका दूर झाली. जे कोण होतं ते आडबाजूचा आसरा सोडून खिडकीच्या बाहेर उभं राहून काचेमधून आतमध्ये बघण्यासाठी चटपट करत होतं आणि अचानकपणे जोरदार वीज चमकली. त्या उजेडात जे बघितले ते भयंकर होते. डोळ्याच्या खोपणीत काचेसारखे निस्तेज डोळे, तोंडात वेडीवाकडी दातं, वाळलेल्या दोरीसारखे अस्तव्यस्त पसरलेले केस. असला उंगळवाना प्रकार वेड्यांच्या स्वप्नात देखील येणार नाही. विद्रूप शब्द कमी पडला असता. असलं ते उभं राहून घोगऱ्या आवाजात, पण अंगाला किळसवाणी शिरशिरी उठावी असल्या आवाजात दरवाजा उघडण्यासाठी सांगत होतं. माझा घसा तर अक्षरशः कोरडा पडला. तसल्या थंडगार हवेतही मी घामाने चिंब झालो. तसं थोड्या वेळाने जे काही होतं ते बारीक किंचाळत खेकसण्यासारख्या आवाजाची नक्कल करावी तसला आवाज काढत जंगलात निघून गेलं. तसा मी मोकळा श्वास घेतला, पण रात्रभर अंथरुणावर पडून होतो. सकाळ झाल्यावरच सर्वजण उठल्यावर, मित्र बोलवायला आल्यावरच उठलो आणि तडक व्यवस्थापकीय स्टाफ काढून खरं काय विचारल्यावर या भागात एक वेडी आदिवासी स्त्री फिरत असते असे सांगितले गेले. पण मला काही खरं वाटत नसल्याने दुपारी परत निघताना एका बेहऱ्याला टीप दिली आणि विश्वासात घेऊन विचारल्यावर मागील काही वर्षांपूर्वी एका आदिवासी तरुण स्त्रीला जंगली श्वापदाने मारलं होतं. त्यावेळेपासून ती बाई कधी कधी दिसते हे सांगितले. तसे माझे धाबे दणाणले आणि त्यावेळेसपासून शक्यतो चिखलदरा मुक्कामी कमी राहण्यास सुरुवात केली. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.